गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार आहे. सर्वांमध्ये असलेला परमात्मा तुमच्यात माझ्यात हा एक परमात्मा आहे. त्या परमात्म्याला जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. खऱ्या अर्थाने शरीरार्थ परमार्थ काय? आपला जो चारित्र्य आणि परमार्थ हे उत्तमरित्या कधी होते? जिथं आपण करत असतो पारमार्थिक परमार्थ, पण तो परमार्थ साधण्यासाठी सुद्धा आपल्या रोजच्या निशिदिनीमध्ये आपलं जे शरीरार्थ उत्तमरित्या असलं पाहिजे. आपलं उत्तमरित्या म्हणजे काय? भगवत स्वरूप म्हणजे काय? तर भगवंताशी निगडीत असलेलं जे आचरण आहे ते आचरण आपल्यात असणं हा मूळ परमार्थ आहे. पण आपण परमार्थ करत असतो, पण आपला आचरण धर्म नाही. आचरण धर्म हे उत्तम असण्यासाठी आपलं दिनचर्या पण तशी आखावं लागते. आपलं कर्म, कर्तव्य, आचार, विचार, व्यवहार, चिंतन, मनन हे काय असलं पाहिजे? त्या गोष्टीने आपण सतत राहणं. खरा परमार्थ काय? खरा परमार्थ गंध लावणं, टिया लावणं, माळ जपणं हा ते साधनं झाली. पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या देहाला काय दिलं पाहिजे? ते म्हणजे आचरण धर्म. आचरण पाहिजे, गुणात्मक भाव पाहिजे आपल्यात. आणि कोणाबद्दल राग, द्वेष, ईर्ष्या, कोणाबद्दलही कुठलीच ईर्ष्या नसावी. कोणाबद्दल कोणाच्याच बद्दल कुठलाही परमार्थ करत असेल तर त्याला बंधनी भाव असला पाहिजे. हा याचा वाईट आहे का, तो वाईट आहे, तो खराब आहे, त्याचं काम त्याला करू द्यायचं. आपला काम आपण आपल्याला करायचं आहे. आणि उत्तमरित्या घडवता आला पाहिजे आपल्याला देहाला. हा खरा मूळ परमार्थ चरितार्थ आहे. चरितार्थच आपलं चांगलं चरित्र बनवता आलं पाहिजे. तो बनवणं म्हणजे खरा परमार्थ आहे. गुरुदेव दत्त.